दरम्यान ईव्हीएम वरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने निवडून आलेल्यांनी राजीनामा द्यावा असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, राजीनामा देतो असं आव्हान म्हणाले। ईव्हीएमवर आक्षेप नाही, आयोगाच्या व्यवस्थापनावर आक्षेप आहे असं पटोलेंनी आधीच म्हटलं होतं। केंद्रीय नेतृत्व निवडणूक आयोगाला भेटणार आहे असंही पटोलेंचं म्हणणं आहे। न्यायालयीन लढाई लढू असंही पटोले म्हणाले। कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकतं, हारता तेव्हा ईव्हीएम मशीन। तेलंगणामध्ये तुम्ही जिंकला तर राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा। असा आहे, दुटप्पी भूमिका घेता येणार नाही तुम्हाला। जर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनवर आक्षेप असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही शंकास्पद होता कामा नये की आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला निवडून आणलं। दुसरा त्यांचा आरोप हा मी हास्यास्पद म्हणेल की ते म्हणाले की छोट्या राज्यात आम्हाला निवडून आणतात। आता मला आश्चर्य वाटतं ते कर्नाटकचा अवमान करतात। स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरं जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे। दुर्दैवानं पराभव झाला की ती यंत्रणा योग्य नाही, ते कर्मचारी अयोग्य आहे, ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत, हे सारखं सारखं सांगून उपयोगाचं नाही। शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही, आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही। त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो। जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की हाय घ्या आणि जर कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्याकडे राजीनामा, जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन। हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा, परत 1 लाख मतांनी जिंकून दाखवा। आम्ही सांगितलं ही आता आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू, आम्ही दोन्ही करू। हे जो घोळ चाललेला आहे, लोकशाही संपवण्याचं पाप स्वतः निवडणूक आयोग करत असेल तर कदापि हे सहन केलं जाणार नाही। काँग्रेस ही लढाई आणि जनतेचा आवाज आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस लढेल, ही भूमिका आमची आहे। हे कोण गट्टीवार वगैरे काय काय बोलतात, आम्हाला मशीनचा आक्षेप नाही, आमचा निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेचा आक्षेप आहे।